तो स्टेजवर येऊन घेऊन जायचं. बीस मिनट में एक इनिंग समाप्त करना है. ये दोनों टीमों के कैप्टन जरूर इस चीजों को ध्यान में रखें और साथ ही हमारे अंपायर्स मैदान में. तो शुरुआत करते हैं. पहले ओवर की पहली गेंद लेकर तैयार होते हुए गेंदबाज शिवा धावत आहे बाबा. सुनील येवले और सतीश देवकर दोनों ही धाकर बल्लेबाज. बिल्कुल ही इस समय साई एकता फाइटर्स के दोनों ही सलामी जोड़ी गेंदबाजी के लिए तैयार होते हुए गेंदबाज प्रशांत 11चे 12 मॅन नाही आलत. पाठवा लवकर. चला प्रशांत 11चे 12th मॅन लवकर लवकर यायचंय. सामन्याला सुरुवात होते. शिवा धावत आहे बाबा. हमारे कमेंट्री बॉक्स में इस समय एक अतिथि देवो बाबा के रूप में उनका हम इस टूर्नामेंट के माध्यम से हार्दिक 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 स्वागत करते हुए मान्यवर उपस्थित आहेत. विनय दलवी साहेब शुभ असते. शिवा लंकेला मात्र सन्मानित करण्यात येतो. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय अतिशय बहारदार खेळी पाहायला मिळाली शिवा लंकेच्या माध्यमातून. त्याचबरोबर शिवा काय म्हणशील या स्पर्धेबद्दल, कारण एवढं मोठं तामजाम त्यासाठी उभारलंय आमच्या आबासाहेब भोर आणि त्यांच्या कंपनीनं, काय म्हणशील या स्पर्धेबद्दल? खूप छान आयोजन आहे. एक नंबरचं नियोजन आहे आणि खूप मस्त वाटतं ही स्पर्धा घेऊन. विश ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅचसाठी. मान्यवरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर बसून सामन्याचा आनंद घ्यायचा. जाऊया मॅचकडे. एकदा आमचे संतोष पंडित सरांकडे. धन्यवाद भाऊ साहब. पहली गेंदों के ऊपर पहला सफलता, बहुत ही बड़ा सफलता और बिल्कुल ही आउट होकर मैदान से बाहर. एलबीडब्ल्यू की अपील थी और किसी तरह का कोई गलती नहीं हुआ यहाँ पर सनी जगताप के द्वारा और बिल्कुल ही अंगुली आसमान की तरफ उठाते हुए पहला झटका लगा यहाँ पर सुनील येवले के खिलाफ. बिल्कुल ही तौर पर एक बेहतरीन बल्लेबाज, एक बड़ा हादरा, बहुत ही बड़ा झटका, बहुत ही बड़ा फटका यहाँ पर लगता हुआ साई एकता 11 के लिए. सतीश देवकर अभी तक मैदान पर डटे हुए हैं, बिल्कुल ही नॉन स्ट्राइक पर, लेकिन एक बड़ा विकेट का पतन हुआ है पहली गेंदों के ऊपर. दूसरी गेंद लेकर चले एक बार फिर से बाएं हाथ से. अच्छी गेंद ब्लॉक होल से डाला गया गेंद था, अंदर की तरफ आई थी. हल्के हाथों से गेंद को सिर्फ दिशा दिया था. सिलेमेडॉन के क्षेत्र में गेंद को फील्ड की जाए तब तक एक रन से खाता खुलता हुआ टीम का और 1 रन से खाता खुलता हुआ बल्लेबाज दिनेश. याच दरम्यान दळवी साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे. आपण व्यासपीठावर सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. बिल्कुल इस समय 1 रन 1 विकेट के नुकसान पर पहला ओवर प्रगति पर. दिनेश की ये गेंद, अच्छी गेंद, टप्पा खाने के बाद उछलती हुई थोड़ा सा अंदर की तरफ आती हुआ. अब बिल्कुल उस गेंद को सतीश देवकर जैसे अच्छे बल्लेबाज चुके और गेंद गई विकेट कीपर के हाथों में. पहला ओवर इस समय चलता हुआ पावर प्ले का ओवर. एक खिलाड़ी के नुकसान पर 1 रन. साई एकता फाइटर्स पहला मुकाबला खेलते हुए सीरीज में और दूसरा मुकाबला इस समय चलता हुआ प्रशांत 11 के लिए. चले इस समय गेंदबाज फुल टॉस गेंद को रिवर्स करने का प्रयास और बिल्कुल ही टैप किया और गेंद जा रही है थर्ड मैट बाउंड्री के बाहर. 4 रन चौका. अभी सॉन्ग्स के ऊपर थोड़ा सा जरूर आप सभी को थरकाने के लिए पहले ओवर प्रगति पर 20 मिनटों में 4 ओवर की खेल शेष करनी है. इस बार फिर से ब्लॉक होल से डाली गई गेंद, अच्छी गेंद और सतीश जैसे बल्लेबाज के लिए यह ब्रह्मास्त्र का काम करता हुआ. बिल्कुल ही, और निश्चित तौर पर ऐसे गेंदों के ऊपर मुश्किलें होती है. ज्यादा समय ना लेते हुए खेल को खत्म करेंगे. 20 मिनटों में 4 ओवर डालने होंगे. चले गेंदबाज सतीश के लिए और इस बार थोड़ा सा रिवर्स करने का प्रयास सफल नहीं हो पाए. ओवर की समाप्ति, बहुत ही अच्छी ओवर, सदी हुई ओवर गेंदबाज दिनेश के द्वारा. क्या लाजवाब गेंदबाजी हुई है इस ओवर में. सिर्फ रन बने हैं 5. सफलता मिली थी सुनील येवले जैसे एक बेहतरीन बल्लेबाज को मैदान से बाहर किया था पहली गेंदों के ऊपर. टीम मीटिंग करायचा नाही हे आमचे कमिटी मेंबर्सचा नोटीस आहे. मैदानात जास्त टीम मीटिंग नको करू कारण 4 षटकांचा मॅच आहे.
कारण आपल्याकडे वेळ कमी आहे, आज जास्त जास्त मॅच खेळवायचा आहे आपल्याला. धन्यवाद सर. पावर प्ले की ओवर समाप्त होता हुआ तो 9 खिलाड़ी जो अंदर थे, अब थोड़ा सा जरूर 5 खिलाड़ी 30 गज के बाहर रहेंगे, 6 खिलाड़ी 30 गज के अंदर. और गेंदबाजी में परिवर्तन, छोड़ भी बदला जाएगा गेंदबाजी के लिए. सामना करने के लिए तैयार होते हुए बल्लेबाज प्रवीण, नॉन स्ट्राइक पर सतीश देवकर, जिन्होंने बहुत ही बड़े बड़े टूर्नामेंटों में अपना छाप छोड़े हुए हैं और कुछ ऐसे कारनामे भी किए हैं उन्होंने. अंतिम गेंदों के ऊपर भी छक्का लगाकर अपनी टीम को जीत दिलाने वाले बल्लेबाज, मास्टरमाइंड. मैं आग्रह करूंगा फील्डिंग कप्तान से ज्यादा समय ना बर्बाद करें. 5 खिलाड़ी 30 गज के बाहर रहेंगे, 6 खिलाड़ी 30 गज के अंदर. चले इस समय गेंदबाज दूसरी ओवर लेकर, गोलंदाज का नाम क्या है? संतोष. ये गेंद और अच्छी गेंद ऑपरेशन के बाहर, पीछे हटकर बहुत ही बेहतरीन कट किया, बाउंड्री लाइन के बाहर गेंद, पॉइंट बाउंड्री से 4 रन. तो पार्टी शुरू हुई. उसका पूरा सा पूरा जवाब चौके से. चले फिर से एक बार ये गेंदबाज, इस बार उसी तरह की गेंद, लेकिन थोड़ा सा लोअर गेंद था, नीचे आई थी, हल्के हाथों से टैप किया गेंद, अब पॉइंट की दिशा में गेंद को खेला. वहां पर खिलाड़ी मौजूद थे, गेंद को फील्ड की, जब तक फील्ड करते तब तक 1 रन लेने का मौका था और इस 1 रनों के साथ स्कोर का इजाफा. स्कोर पहुंचा अब जाकर 10 पर, दोहरे अंक में 1 खिलाड़ी के नुकसान पर. आउट होने वाले खिलाड़ी सुनील येवले, जिन्होंने बगैर खाता खोले मैदान से बाहर आया था, पहली गेंदों पर LBW करार दिए गए थे. और बिल्कुल ही इस समय सतीश देवकर जो कप्तान है इस समय साई एकता फाइटर्स के, 4 ओवर का यह मुकाबला, थोड़ी सी फील्डिंग में तब्दीली, डीप पॉइंट बाउंड्री पे खिलाड़ी को रखा जा रहा है दाएं हाथ के बल्लेबाज सतीश देवकर के लिए, क्योंकि कभी कभी रिवर्स भी लगाते हैं वो. ये कप्तान जानते हैं उनकी खेलों को और ये एक अच्छा रणनीति कप्तान के द्वारा. चले गेंदबाज, फुल टॉस गेंद बनाया, आगे आकर खेला और गेंद जा रही है सीधा एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में. गेंद को फील्ड की जाए तब तक लेने का मौका था 1 और इस 1 रनों के साथ स्कोर पहुंचता हुआ 11 एक खिलाड़ी के नुकसान पर. जबकि ये दूसरा ओवर प्रगति पर गेंदबाज संतोष, बिल्कुल एक बेहतरीन सीबी ट्रॉफी 2022, पिछले साल कोरोना वायरस के कारण बिल्कुल इस टूर्नामेंट को स्थगित की गई थी. और सॉरी, शायद CHA ट्रॉफी नहीं हुई थी और बिल्कुल ही यहाँ पे थोड़ा सा मुश्किलें हो जाती है. सीबी ट्रॉफी हुआ था, CHA ट्रॉफी नहीं हो पाया था. और इस समय 1 रन और बिल्कुल इस 1 रनों से प्रगति पर स्कोर पहुंचा अब जाकर सीधा 12 पर. 4 ओवर का यह मुकाबला और 4 ओवर में कितने से कितने रन बनाने होंगे, क्योंकि 50-60 के आसपास रन लेनी होगी. फिर से आगे आकर खेला है, इस बार आगे आकर फुल टॉस बनाया और गेंद को खेला है बैकवर्ड पॉइंट और कवर के बीच में गेंद को फील्ड की जा रही है. दूसरे रन के लिए दौड़ लगाए, जबरदस्त थ्रो और इसी के साथ सफलता मिलेगा रन आउट के रूप में. बहुत ही अच्छी क्षेत्ररक्षण. दूसरा विकेट का पतन रन आउट के रूप में और बल्लेबाज जहां 1 रन होना चाहिए था वहां 2 रन लेने का प्रयास किए थे और बिल्कुल ही जाना होगा मैदान से बाहर. सतीश देवकर अपने आप को संभालते हुए, बचाते हुए, क्योंकि उन्हें मालूम है कि अगर हम मैदान में रहेंगे तो गेंदबाज के ऊपर भी प्रेशर रहेगा, रन बने या ना बने. परंतु एक अच्छे बल्लेबाज जब मैदान में हो तो निश्चित ही बल्लेबाजी के ऊपर नहीं, मैं कहूंगा गेंदबाज के ऊपर दबाव होती है. और यहां पर ये दिखाते हुए अभी भी स्कोर 13 रन. नए बल्लेबाज मैदान में केतन मात्रे. साथ ही मैं आग्रह करूंगा 8479 जो गाड़ी है वो ऑनर से मैं आग्रह करूंगा, मालिक से आग्रह करूंगा कि गाड़ी को साइड कर ले. इस बार रिवर्स करने का प्रयास, ठीक ढंग से बल्ले पे नहीं आई, अगर लगती तो बिल्कुल ही मौका था चौके का, लेकिन नहीं बना. स्कोर रुका हुआ अभी भी 13 रन, बिल्कुल ही बहुत ही कम स्कोर. 20 मिनटों में आपको 4 ओवर फेंकने हैं, 4 ओवर 20 मिनट.
टाइम भी देखते रहेंगे दोनों ही मैदानी अंपायर। और बिल्कुल ही यहाँ पर आकाश काले अगर वो कैच लेते हैं तो उनको 500 रुपए का पुरस्कार मिलेगा लवासा फाइटर्स की तरफ से। तो बिल्कुल ही यहाँ पर एक अच्छा सा मौका है काले के लिए, अगर वो कैच लेते हैं तो 500 रुपए का पुरस्कार उनके लिए। बिल्कुल ही देखना होगा कब मौका आता है उनके पास कैच का और ले पाते हैं या नहीं। ये मुकाबला चलता हुआ इस समय साई एकता फाइटर्स 11 वर्सेस प्रशांत 11 के बीच। प्रशांत 11 का ये दूसरा मैच है, जरूर प्रेशर होगा इस मुकाबले को जीतने का। सतीश देवकर एक बेहतरीन अनुभवी खिलाड़ी। प्रशांत 11 के कैप्टन से मैं बार बार विनती करूंगा ज्यादा समय ना ले, क्योंकि आज ज्यादा मैचेस खिलवाने हैं हमें और आप हमें सहकार्य करें। सतीश के लिए ऑफ साइड में 30 गज के अंदर नजदीकी खिलाड़ी 3 चले गेंदबाज और इस बार जबरदस्त अपील और इस तरह से आउट करार दिया गया। बीच में आए थे खेलने के लिए और गेंद आ रही थी विकेट के ऊपर, कोई गलती नहीं हुई और यह सफलता यहां पर एलबीडब्ल्यू का। स्कोर इज 0। एक गेंदों के ऊपर बगैर किसी रन बनाकर मैदान से बाहर केतन महात्रे। नीची रही थी गेंदें, योर कॉल गेंद कहा जा सकता था, ब्लॉक होल में डाला गया गेंद था। अच्छी गेंदबाजी हुई है गेंदबाजों के द्वारा, तारीफ करनी होगी प्रशांत 11 के गेंदबाजों का इस मुकाबले में। पिछले मुकाबले में खास करके अगर देखा जाए तो एक रोचकता मुकाबला था, परंतु इस समय एक बेहतरीन गेंदबाजी चलता हुआ गेंदबाजों के द्वारा रोक के रखा है सतीश देवकर की टीम को। बिल्कुल ही अभी देखा जाए तो कुल 13 रन अभी तक बने हैं, जबकि ये 14वां गेंद लेकर तैयार होते हुए गेंदबाज देवा। एलबीडब्ल्यू अभी तक 2 हुआ है इस इनिंग्स में, सुनील येउले और केतन मात्रे। चले इस समय फिर से एक बार तैयार होते हुए गेंदबाज देवा सामना करेंगे स्वप्निल। बहुत ही आक्रामक इस समय क्षेत्ररक्षण। ओवर पिच गेंद आगे आकर गेंद को सीधा फ्लैट ड्राइव किया, कोई मौका नहीं, लगेगा छक्का। के ऊपर ऑनर के तरफ से जो टीम मालक है, संघ मालक है, उनके तरफ से प्रत्येक 6 के ऊपर 500 रुपए का पुरस्कार। तो यहां पर स्वप्निल के खाते में 500 रुपया जुड़ता हुआ सर। बिल्कुल ये पहला 6 लगा इस इनिंग्स में, उछला हुआ एक स्कोर भी। फुल टॉस गेंद लोअर था, ठीक ढंग से नहीं खेल पाए, हवा में गेंद नो मैंस लाइन पर गिरता हुआ गेंद को फील्ड की जाए, तब तक दौड़कर 2 रन पूरा किया बल्लेबाज स्वप्निल ने और इस 2 रनों के साथ स्कोर भी थोड़ा सा आगे बढ़ता हुआ स्कोर पहुंचा 21 पर। बिल्कुल आज सुबह से हमारे भोईर सर मुझे लगता है पानी भी ठीक ढंग से नहीं पिए होंगे, लेकिन अपना स्कोरिंग का काम करते हुए और बिल्कुल ही अपना कुर्सी नहीं छोड़ा है उन्होंने। ये एक बहुत ही बड़ी बात है, क्योंकि उन्हें मालूम है कि एक एक गेंदों का खबर लेना होता है। 8वां मुकाबला इस समय चलता हुआ आज के दिन का। सतीश को ज्यादा गेंदे खेलने का मौका नहीं मिला है, बिल्कुल ही 4 ओवर के मुकाबले में अभी तक सतीश ने अगर देखा जाए ऑफिस के बाहर हवा में खेला है, वहां पर 1 डाउन के बाद गेंद को फील्ड किया जा रहा है प्रवीण के द्वारा। तब तक 1 रन लिया, दूसरे रन के लिए दौड़ लगाए और 2 रन भी पूरे। अच्छी थ्रो आई थी, अच्छी क्षेत्ररक्षण, परंतु 2 रन आंखों ही आंखों में चुराते हुए इस 2 रनों के साथ स्कोर जाकर पहुंचा 23 पर। 3 खिलाड़ी के नुकसान पर साई एकता फाइटर्स पहले बल्लेबाजी करते हुए टॉस हारने के बाद। टॉस जीता था कप्तान प्रशांत 11 के और उन्होंने निर्णय लिया था कि मैं क्षेत्ररक्षण करूंगा। बिल्कुल ही इस समय थोड़ा सा जरूर दबाव नहीं होगा, ज्यादा रन नहीं बने हैं और कहां गई, मिलेगा मिड विकेट के बाहर 6 रन।
हुए अभी तक 4 गेंदों का सामना किया, 2 छक्के और डबल्स लिए हैं 2, यानी कि उन्होंने कुल 16 रन के निजी स्कोर पर बल्लेबाजी करते हुए। बिल्कुल हमारे टूर्नामेंट के लिए हमारे सभी सहयोगियों का हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं और करते रहेंगे कि हमारी शिवी ट्रॉफी के लिए वो अपना पूरा सहयोग हमें करते रहते हैं। इसी बीच एक गेंद शॉर्ट ऑफ लेंथ ऑफ स्टंप्स के बाहर बैकफुट पर जाकर गेंद को टैकल किया था, गेंद गई कवर के क्षेत्र में, गेंद को फील्ड की जाए तब तक 1 रन लेने का मौका था स्वप्निल के पास। इस 1 रनों के साथ स्कोर भी पहुंचा 30, 3 ओवर के समाप्ति के बाद। पानी की आवश्यकता मैदान में इस टूर्नामेंट के लिए हमें जिन्होंने सहयोग किया उनकी मैं इस तरह से जरूर मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं, आभार भी प्रकट करता हूं। माननीय श्री राजू शेठ टुवे साहेब, माननीय श्री गोपीनाथ सेठ शिंदे, श्री बड़ेलाल मिश्रा जी, श्री चंद्रकांत सेठ नौलेसर, श्री लिंगम जी नाडर साहेब, श्री सुदाम सेठ आउटी, श्री संतोष सेठ यादव, श्री अनिल सेठ फापाले साहेब, श्री प्रवीण शेठ आमरे, श्री जालिंदर शेठ नरसाले साहेब, श्री सचिन शेठ भापकर, श्री समीर सेठ सेलके। उसके अलावा इस टूर्नामेंट के लिए ट्रॉफी की भी जो सौजन्य है उनके हिसाब से अगर देखा जाए तो श्री योगेश सेठ फापाले साहेब, श्री जयदेव चटर्जी साहेब जो DSCPL के माध्यम से, माननीय श्री दिनकर सेठ लोखंडे साहेब, श्री अमोल भाऊ सैयद, माननीय श्री प्रवीण सेठ नाइक, माननीय श्री श्रीनिवास सेठ धुआल, श्री संतोष सेठ खिल्लारी, माननीय श्री अमोल सेठ सिंधे, माननीय श्री अजीत सेठ नलावड़े साहेब, माननीय श्री शंकर सेठ यादव, और उसके अलावा हमारे अन्नदाता यानी इस 2 दिनों के टूर्नामेंट के लिए जो अन्नदान किए हैं, जिनके तरफ से हमें यहाँ पर भोजन का जो जरूरत होती है, तो भूखे भजन न होए गोपाला, भूखे खेल न होए गोपाला, तो बिल्कुल ही उनके लिए हम उनका भी आभार प्रकट करेंगे। सम्माननीय आदरणीय श्री युवराज सेठ चौहान, रवि सेठ लोवले, अनिकेत सेठ शारोदय, श्री भास्कर सेठ यादव, श्री निशांत सेठ दाटे, श्री संजय सेठ कुमार आहेर, शरद दादा वोड़के साहेब, अजय शेठ गालांडे साहेब, बाबू शेठ कुठे, श्री विनायक सेठ ढोकले साहेब और उनके सारे सहयोगी। तो चलते हैं मैदान की तरफ। इस समय बिल्कुल ही उन सभी सहयोगियों का हम सीबी ट्रॉफी के माध्यम से, सीबी ट्रॉफी के कमेटी के तरफ से तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं। ज्यादा समय ना बर्बाद किया जाए, चलते हैं मैदान के तरफ। अंतिम ओवर, अंतिम 6 गेंदे, सामना करेंगे स्वप्निल। हो गई, मिली लॉन्ग लेग स्क्वायर लेग के 20 से 6 रन। करे तो भी बुरा हो जाता है, और यहां पर वही हुआ, साथ नहीं दिया नसीब ने, मिला चौका। साथ ही सचिन सेठ सिरोदे के तरफ से प्रत्येक 6 के ऊपर 500 रुपए का पुरस्कार रखी गई है साई एकता फाइटर्स के लिए। चले फिर से एक बार, ये गेंद शॉर्ट ऑफ लेंथ ऑफ स्टंप से अंदर की तरफ आई थी, घूमकर पुल कर दिया, सीधा गेंद गई डीप लॉन्ग लेंथ बाउंड्री के बाहर, चौका। ये सोने की काम करते हुए स्वप्निल की, और इस बार खराब गेंद, बिल्कुल ही खराब। नो, यहाँ पे वाइड भी हो सकता था लेकिन पहले नो, यानी कि प्री हिट। कहते हैं ना, सोने में सुहागा, और यहाँ पे मिलेगा मौका इस बल्लेबाज स्वप्निल के लिए, जो इस समय अगर देखा जाए तो चौके छक्के लगाकर लाजवाब बल्लेबाजी कर रहे अपनी टीम के लिए। यह है सोना, क्योंकि उनके पास जो नॉन स्ट्राइक पे खड़े हैं ना, वो है सुहागा। तो बिल्कुल ही नॉन स्ट्राइक पे सुहागा है
और स्ट्राइक लाइन पे सोना है। सोना को कभी जंग नहीं लगता, उन्हें आप आग में रख दो, पानी में रख दो, मट्टी में रख दो, सोना चमकता रहेगा। और यहां पर चमका रही है स्वप्निल। तैयार गेंदबाज नॉन स्ट्राइक पे हैं, बिल्कुल ही मास्टरमाइंड, और स्ट्राइक लाइन पर है इस समय फाइटर मैन। और इस बार नीचे रहती हुई गेंद को खेला है, सीधा काउ कॉर्नर के क्षेत्र में गेंद जा रही है, वहां पर थोड़ा सा मिसफील्ड नहीं किया, बहुत ही अच्छी फील्डिंग, लेकिन तब तक 2 रन लेने का मौका। बहुत ही बेहतरीन यहां पर बल्लेबाजी हुई है। अंतिम कुछ गेंदों पर तीसरे ओवर से रन गति में जरूर गति आई थी। हमारे स्कोरर मिस्टर भोई सर बता रहे हैं सुबह से पहला चाय मिला है उन्हें, और ये है 48 रन। चाय के चुस्की के साथ मुस्कुराहट भी आई है हमारे स्कोरर सर जी के पास, बिल्कुल ही तारीफ, काबिले तारीफ। इस बार इस गेंद को सीधा बॉलर के ऊपर से खेला, 1 बाउंस के बाद चौका। क्या बात है, ये फाइटर है, और फाइटर जो होते हैं ना वो कभी लड़ने के लिए डरते नहीं हैं, कभी भी भेज दो मैदान में। और यहां पे मिसाइल का काम करता हुआ क्या लाजवाब बल्लेबाजी हुई है। 33 रन बनाकर बल्लेबाजी करते हुए 9 गेंदों में 33 रन, जोरदार ताली स्वप्निल के लिए, क्या बात है। कहां गई, लेकिन यहां पर देखना हुआ, नो मैंस लाइन पर गिर गया गेंद, 1 रन लिया है, दूसरे रन के लिए दौड़ लगा दिए, और 2 रन भी आसानी से पूरा करता हुआ। इस 2 रनों के साथ 35 के निजी स्कोर पर बल्लेबाजी कर रहे हैं स्वप्निल। 10 गेंदों का सामना किया, 350 का रन रेट से रन बनाते हुए, क्या बात है। 2020 क्रिकेट, छोटा क्रिकेट का यही तो खासियत है कि आप गेंदे कम लो और ज्यादा खाना खाओ, यानी रन ज्यादा खाओ। ये गेंद शॉर्ट ऑफ लेंथ, ऑफ स्टंप के बाहर गेंद, पहली बार लगी है बैट के ऊपर। यहां मैं कहूंगा थोड़ा सा लड़खड़ाते हुए, और लड़खड़ाने के बाद भी उन्होंने 2 रन तो लिया, तीसरा रन के लिए भी कॉल कर दिया। उन्हें मालूम था कि अब कुछ ही गेंदे बचे हुए, थक गए थे, दम बिल्कुल ही यहां पर रन आउट होने का चांस था, और बिल्कुल ही यहां पे मौका था। और स्वप्निल जी की इस तरह की बल्लेबाजी पर खुश होकर हमारे आउटी साहब के तरफ से, अतुल आउटी सर, बिल्कुल ही 500 रुपए का पुरस्कार दिया है हमारे मैनेजमेंट कैशियर साहब के पास। आज का दिन का पूरा कैशियरिंग का काम करते हुए उनके पास सभी हिसाब का लेखा जोखा है। हमारे कमेंट्री बॉक्स में कमेंटेटर के दाईं तरफ कैशियर और बाएं तरफ चित्रगुप्त, फंस जाते हैं हम। तो बिल्कुल ही बहुत ही लाजवाब यहां पर इनिंग्स का खत्म होता हुआ, पहला इनिंग्स खत्म हुआ और रन टोटल बने हैं यहां पर 56। ऐसा लग रहा था ना सर कि शायद 30-35 रन बनेंगे, लेकिन यहां पर रन बन गया 56, और जीतने के लिए 57 रनों का जरूरत। और यह एक काम किया है, टॉनिक का काम किया स्वप्निल का बल्लेबाजी। तो बिल्कुल ये 58 रन बनेंगे कैसे, कहां 57 रन बनेंगे कैसे, कहां, कौन मारेगा, कौन हारेगा, कौन जीतेगा इस मुकाबले को। इसके लिए मैं आमंत्रण करूंगा हमारे साथी कमेंटेटर सम्माननीय आदरणीय सिर भाऊ साहेब मात्रे सर, आप आइए। और टॉस के लिए मैं आमंत्रण करूंगा, अगला मुकाबला खेला जाएगा, इसके लिए भाऊ साहब आप अनाउंस करेंगे। साथी मैं आग्रह करूंगा सचिन कालेसर जी, और साथ ही आग्रह करूंगा कि सेकेंड इनिंग्स के लिए मैदान में तुरंत आए, ज्यादा वेल ना ले, 20 मिनटों में 4 ओवर समाप्त करनी है। और टॉस के लिए मैं आमंत्रण करूं हमारे सुता टॉस के लिए अगला मुकाबला, बिल्कुल ही अगला मुकाबला जो खेले जाएंगे उसके टॉस के लिए प्रेजेंटेशन बॉक्स में आएंगे। तर नक्कीच पुढच्या सामन्याचं नाणेफेक केले जाईल शिवशंभो विपक्ष तर मी विनंती करतोय टॉस साठी आदरणीय दळवी साहेब आपण मंचावरती यायचंय। तर पार्थ आणि शिवशंभो दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतोय की आपण टॉस साठी यायचं प्लीज। विशाल चला पार्थ वाले तर या सर टॉस साठी। एक मिनिट सर तुमचा घेतोय मी। तर शिवशंभो संघाचा कॅप्टन आणि पार्थ 8787 संघाचा कॅप्टन आपण मंचावरती यायचे टॉस साठी। मी विनंती करतोय आदरणीय दळवी साहेब आपल्या शुभ हस्ते आपण सामन्याचे नाणेफेक करायची। अतुल सेट कॉइन द्या।
तर फोटोग्राफर या ठिकाणी यायचंय, फोटो सेशन आपल्याला करायचंय. पार्थ 8787 चे कॅप्टन प्लीज टॉस साठी या. विनंती आहे थोडस धावत यायचं मित्रा, कारण वेळ आपल्याकडे थोडासा कमी आहे. वेळेचं खूप महत्व आहे. वेळेचं कंपॅरिझन कशासोबतच होऊ शकत नाही. असं म्हटलं जातं टाइम इज मोर दॅन मनी, चला टाइम इज टाइम. प्लीज. वेळेचं पाणी महत्व पाडून आहे. द्या, पाणी मैदानात पाणी पाडून द्या. आयोजकांना विनंती आहे मैदानात पाणी पाडून द्या. 12 खेळाडू लक्ष द्या, लगेच पाणी घेऊन जा मैदानामध्ये. पार्थ 8787 कॅप्टन प्लीज लवकर यायचे. विनंती बाबा, प्लीज थोडीशी घाई करा, आपल्याला सहकार्य करा. सर्व आपले सीएचे बांधव आहेत, आपल्या सर्वांना विनंती आहे, सर्वांचं सहकार्य इथे अपेक्षित आहे. आज बोल तर नक्की क्षेत्रक्षण सजवायचं प्लीज, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. त्यामुळे तुम्हाला लगेच क्षेत्रक्षण सजवायचं आहे. 57 धावांचा पाठलाग करायचा आहे, म्हणजेच नक्कीच आगीचे बॉम्बगोळे फोडावे लागतील. तर शिवशंभो क्रिकेट क्लब संघाने टॉस जिंकलाय. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय त्याने घेतलाय. पुढच्या सामन्याची घोषणा आपण करतोय. तर तत्पूर्वी जाऊयात सेकंड इनिंग साठी. मी आमंत्रित करतोय मायक्रोफोन वरती कामोठे आणि रायगड विभागाचा बुलंद आवाज भाऊ म्हात्रे सर यांना. धन्यवाद. धन्यवाद तुषार. अतिशय सुंदर स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय चिंचपाडे गावचे सुपुत्र उमेश भोईर. त्याचबरोबर या स्पर्धेचे सर्व शिलेदार आबासाहेब फोर अँड कंपनी, अतुल आवटे असतील, सुधीर जाधव असतील, दत्ता शेठ असतील, विनोद वाणी असतील, दत्तात्रय भालेराव असतील आणि त्याचबरोबर पंचांना विनंती करतो लगेच ताबडतोब सामना चालू करायचा प्लीज. 20 मिनिटाच्या वरती तुम्ही वेळ जाऊ देऊ नका, कारण आपल्याकडे वेळ कमी. आता सूर्यदेवता थांबणार नाहीये, त्यामुळे तुम्हाला आज आता घाई करायची आहे. प्रत्येक खेळाडूला विनंती करतोय आणि आता टीम मीटिंग कमी करा, टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. तुमचा बॉलर लगेचच तुम्ही निवडायचा आहे, लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. सामन्याला सुरुवात होते ग्रीन सिग्नल पंचाकडून सनी पंच आपण पाहतोय आणि त्याचबरोबर सलामी वीर उदय आणि त्याचबरोबर सुमित ही जोडी मैदानामध्ये. हो, तर विकेट साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. कोणाकडून? साई यांच्याकडून, साहिल यांच्याकडनं. आणि त्याचबरोबर पहिल्या चेंडूवर मात्र आपण पाहतोय 2 धावा. दुहेरी अंकानं मात्र श्रीगणेश झालाय. 57 धावांचा पाठलाग करायचा म्हणजे प्रत्येक चेंडू प्रहार करावा लागेल. जास्तीत जास्त चेंडू सीमारेषा बाहेर धाडावे लागतील आणि इथे मनसुबा असेल मी म्हणेन प्रशांत 11 संघाचा. ओहो, काय चेंडू टाकलाय मी म्हणेन. जसा रिलीज झाला तसा विसावला तो विकेट किपरच्या दस्तावेजमध्ये आणि इथे मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी पाहायला मिळाले. कमबॅक करतोय आपल्या संघासाठी, कारण 57 धावा वाचवायच्या आहेत या संघामध्ये. सामन्यामध्ये आपले अस्तित्व निर्माण ठेवायचं असेल तर 57 धावा वाचवायच्या आहेत आणि 57 धावा करायच्या आहेत. ते निश्चितच फलंदाजी करणाऱ्या संघाला. अजून एक निर्धाव चेंडू, काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळत आहे. मॅग्नाफिशन गोलंदाजी, अचूक टप्प्याचा मारा, प्रत्येक चेंडूला व्हेरिएशन पाहायला मिळतोय आणि गोलंदाज मिथुन म्हात्रे मात्र आपली चमक धमक दाखवताना. स्ट्राईकरला फलंदाज उदय. आता मात्र एक्स्ट्राच्या वरतून खेळून काढला चेंडू. चेंडूच्या मागे 3 क्षेत्ररक्षक पलटायत, परंतु इथे काय घडते पाहायचं आहे. सीमा रेषेवर मात्र शेवटच्या क्षणाला चेंडू अडवला गेलाय आणि 2 धाव वाचवलेत आपल्या संघासाठी. आणि हेच करायचं असतं प्रत्येक क्षेत्ररक्षकाला आणि ते करत असताना क्षेत्ररक्षक होतात तिथे. कल्पेश, जबरदस्त फड पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू अडवला गेला आणि इथे मात्र 2 धाव वाचवले गेले. धाव संख्या आपण पाहिली तर बिनबाद 4. आता मात्र चेंडूला ट्रॅव्हल केला लॉंगॉल क्षेत्राकडे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचतायत. सिंगलच्या माध्यमातून फक्त धावसंख्या पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहिली तर बिनबाद 5. पहिलं षटक पॉवर प्लेचं आणि या षटकामध्ये हाणामारी करायची असते, मात्र हाणामारी करू देत नाही आहे. मोठ्या पटक्यापासून वंचित ठेवलाय आणि निश्चितच आपण पाहतोय तो गोलंदाज मिथुन म्हात्रे. तर SP भोरसर आणि त्याचबरोबर NT भोरसर यांचं इथं आगमन झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर बसून या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. पहिले षटक पॉवर प्लेचं
अतिशय रोमहर्षक षटक पाहायला मिळालं मिथुन म्हात्रेचं, ज्यानं आपल्या या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात आणि अक्षरशः मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलाय. तो गोलंदाज मिथुन म्हात्रेनं मात्र आपल्या कर्णधाराला साजेशी अशी गोलंदाजी केली आहे. अचूक टप्प्याचा मारा, प्रत्येक चेंडूला व्हेरिएशन आणि या दोन्ही फलंदाजांना मात्र मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय. इथे मात्र 57 धावांचा पाठलाग करत असताना थोडासा हतबल झाला की काय संघ आपण पाहतोय. निश्चितच चला वेळेचं बंधन आहे तुमच्यावर आणि त्यामुळे तुम्हाला स्पीडअप करायचं आहे, लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, कारण आमच्याकडून आता कॉमेंट्री कमी होईल आणि वेळेचं बंधन असल्यामुळे तुम्हाला वारंवार सूचना आमच्या पोहोचतील. त्यामुळे तुम्हाला सूचनेचं पालन करायचं आहे आणि जेणेकरून आपला वेळ वाया जाणार नाही आहे. सूर्यदेवता आपल्यासाठी थांबणार नाही आहे, त्यामुळे तुला वेळेचं बंधन पाळायचं आहे. त्यामुळे तुम्हाला 20 मिनिटांमध्ये पहिलं इनिंग संपलेलं आहे तर दुसरं इनिंग देखील संपवायचं आहे. सहकार्य करा मित्रांनो. स्ट्राईकला फलंदाज निश्चितच पुन्हा एकदा पाहतोय उदयला. हो आता मात्र थर्डमॅन क्षेत्राकडे चेंडू गरंगला चालला तर काय घडतं पाहायचंय. रनआउटची विकेट मिळेल का? निश्चितच रनआउटची विकेट मिळाली. सॅक्रिफाईस करावी लागली विकेट उदयला आणि इथे मात्र पहिला धक्का पाहायला मिळतोय. गोलंदाज चंदू गांगरनं मात्र सफलता मिळवली रनआउटच्या स्वरूपामध्ये आणि थर्डमॅन क्षेत्रामध्ये जो क्षेत्ररक्षक होता तो निश्चितच नवीन फलंदाज लवकर मैदानात जायचे. वेळेचं खूप महत्व आहे इथे, वेळ खूप महत्वाचा आहे. प्लीज स्पीडअप करा. दोन्ही संघांना विनंती आहे, कॅप्टनना विनंती आहे, आपल्या खेळाडूंना सूचना करा, टीम मीटिंग कमी करा. वेळेचं महत्व आहे. यानंतर आणखी एक सामना तो देखील 4 षटकांचा आहे. लक्षात ठेवा 4 षटकं एका इनिंग मध्ये म्हणजे 2 इनिंग मध्ये 8 षटकं आहेत. याचं सर्वांनी भान ठेवायचं प्लीज. निश्चितच नवीन फलंदाज मैदानाकडे रवाना झालाय. मला वाटतं देवा मैदानामध्ये उतरलाय. इथे मग थोडंसं पंबलिंग पाहायला मिळाला आणि 2 धावा निश्चित पूर्ण करतात. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय. एक गडी बाद धावसंख्या आपण पाहिली तर एकूण 7 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. मोठे फटके खेळावे लागतील, मोठे फटके मारावे लागतील, चेंडूला सीमा पार जास्तीत जास्त धाडावे लागतील, कारण 57 धावा जमा करायच्या आहेत आणि 57 धावांचा पाठलाग करत असताना घाम गाळावा लागेल. येथे मात्र OUT लेग बिफोर द विकेट फलंदाज बाद होतोय. दुसरा धक्का निश्चितच पाहायला मिळतोय तो साई एकता फायटर संघाला. तर नवीन फलंदाज लवकर मैदानात जाऊ द्या मित्र, थोडं धावत जायचंय. विनंती आहे, वेळेचं आपल्याकडे खूप बंधन आहे, वेळ खूप महत्वाचा आहे. तर प्रशांत 11 संघाला मात्र दुसरा धक्का मिळालाय आणि विकेट साठी मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. तर चंदू गांगर यांच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. आमच्या एका बाजूला आपण पाहतोय कॅश काउंटर आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पंडित सरांनी सांगितलं होतं की चित्रगुप्त च्या रूपामध्ये आम्ही उमेश भोईरला पाहतोय स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये. हो रिव्हर्स अटेंड केला, सफल झालाय आणि अतिशय सुंदर मादक फटका पाहायला मिळतोय. फलंदाज होता दिनेशच्या माध्यमातून चांगला फटका पाहायला मिळाला आहे आणि या फटक्याची गरज आहे, मी म्हणेन ना नितांत गरज आहे, कारण 57 धावांचा पाठलाग करायचा आहे म्हणजे तुम्हाला मोठमोठे फटके खेळावेच लागतील, यात तीळ मात्र शंका नाही आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर. या षटकामध्ये आतापर्यंत 6 धावा खर्च केला, 2 सफलता देखील मिळाल्या आहेत. एक रनआउटच्या स्वरूपामध्ये एक लेग बिफोर विकेट सफलता मिळाली. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. तर चंदू गांगर यांची अजून एक रिव्हर्स अटेंड केलाय. थर्डमॅन क्षेत्राला चिरत चेंडू चाललाय सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते दिनेशची. निश्चितच दिनेश हा 4थ्या नंबरचा फलंदाज आणि दिनेशच्या माध्यमातून अजून एक मोठा फटका पाहायला मिळाला आणि असे फटके तुम्हाला खेळावेच लागतील. उंगली टेढ़ी करनी जरूरत है. निश्चितच धावसंख्या आपण पाहिली तरी कोण 15 धावा. ओहो काय फटका सजवलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे, क्षेत्ररक्षक हातामध्ये चेंडू विसावलाय. काय जबरदस्त फटका होता, परंतु प्रॉपर टायमिंगचा अभाव आणि इथे मात्र तिसरा धक्का लागलाय दिनेशच्या माध्यमातून. दिनेश देखील डगआउटचा शिकार झालाय आणि नवीन फलंदाज मैदानाकडे रवाना होतोय. तर धावत यायचंय नवीन फलंदाज. थोडंसं लवकर जायचंय, विनंती आहे, वेळ आपल्याकडे थोडंसं कमी आहे. प्रत्येक खेळाडूला सूचना आहे की जो चेंजिंग टाइम आहे, फलंदाज आपण बदलतोय त्यासाठी कमी वेळ घ्या, विनंती आहे.
वेळेचं महत्व, टीम मीटिंग कमी करायची सतीश देवकर आणि कंपनी. आपल्याला देखील विनंती आहे, वेळ खूप महत्वाचा आहे आता, कारण पुढच्या सामन्याला अंधार पडला नाही पाहिजे. सगळ्यांसोबत आपल्याला फेअरली जायचंय हे लक्षात ठेवा आणि सूचनांचं पालन करा प्लीज. तो निश्चितच 5व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये उतरलाय. प्रणय आणि देवा ही जोडी मैदानामध्ये. दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर एकही बॉल अजून खेळलेले नाहीयेत, त्यामुळे त्यांना सेट होण्यासाठी वेळ लागेल, परंतु सेट होण्यासाठी वेळ नाहीये. आता मात्र आल्या आल्या प्रहार करावे लागतील या फलंदाजाला, देवा आणि प्रणय याला. परंतु धावांचा पाठलाग करत असताना इथे मात्र काय घडतं पाहायचं आहे. का येणारे 12 चेंडू आणि 42 धावांची गरज असणार आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय केतन म्हात्रे, ज्याच्या खांद्यावर जबाबदारी दिली आहे. हो, पहिला चेंडू लेग स्टंपला सोडून पंच आमच्याकडे ओढून सांगते चेंडू अवांतर आहे. अवांतरच्या रूपामध्ये एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल, परंतु धावा कशा येऊ द्या, 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. मात्र धावा येणं गरजेचं आहे. ते निश्चितच प्रशांत 11 संघाला पुन्हा एकदा गोलंदाजसाठी सज्ज झालाय. गोलंदाज केतन म्हात्रे. आणि आता मात्र पॉवरफुल फटका पाहायला मिळतोय, परंतु प्रॉपर टायमिंगचा अभाव. इथे मात्र 2 क्षेत्ररक्षक होते, एकाने वाकलं आणि दुसऱ्याला झाकलं. सुनील येवलेने मात्र पकडला झेल आणि इथे मात्र संपुष्टात आला खेळ. तो निश्चितच आलेला फलंदाज देवा हा फलंदाज बाद होतोय. आणखी केतनसाठी मात्र 500 रुपयाचे कॅश प्राइज. टीमचे ओनर्स यांच्याकडनं प्रत्येक खेळाडूचं मनोधैर्य उंचावताना पाहायला मिळतोय. केतनसाठी मात्र 500 रुपयाचे कॅश प्राइज आलाय. हो, ब्लॉक कॉलचा चेंडू अक्षरशः खोदून काढलाय. लॉंगॉन क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक आहे, तो मात्र चेंडूला उचलेल फेकेल. तो पूर्वी मात्र एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. मात्र सिंगल डबलनं काही होणार नाहीये. इथे मात्र मोठे मोठे फटके खेळावे लागतील, कारण येणारे 10 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. शिवशंभो आणि पार्थ 8787 आपण लगेचच तयार राहायचं. हो, स्लोवर्ड पद्धत चेंडू होता, फटका तर सजवला होता, परंतु प्रॉपर टायमिंग. क्षेत्ररक्षक आहे तिथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा चित्याच्या चपळानं पूर्ण करतात. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या आपण पाहिली तर एकूण धावसंख्या 19. थोडासा हतबल झालाय मी म्हणे प्रशांत 11 संघ आपण पाहतोय करत असताना. थोडेसे सन्मान आपण घेतोय, थोडीशी विनंती आहे, थोडंसं डिस्टर्ब होतं त्यासाठी सॉरी. अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक विकास मंडळाचे अध्यक्ष आहेत श्री भाऊसाहेब डोकरे सर, यांचा सन्मान आपण करतोय. साहेबांना विनंती आहे, आपला सन्मान इथे केला जातोय. मी विनंती करतोय आदरणीय आबा भोर साहेब यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांचा सन्मान करायचा आहे. अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक विकास मंडळाचे अध्यक्ष श्री भाऊसाहेब डोकरे सर यांचा सन्मान इथे केला जातोय. निश्चितच आलेल्या मान्यवरांचं मात्र सहर्ष स्वागत. आणि ही परंपरा जपत असताना महाराष्ट्राची संस्कृती सांगून जाते अतिथी देवो भव. आलेल्या पाहुण्यांचं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. आणि आपण या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झालात त्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद. केतनला मात्र दुसरी सफलता मिळाली. आणखी 1-2 सन्मान आपल्याकडे आहेत सर. थोडासा व्यत्यय तुमच्या इनिंग मध्ये होतोय त्यासाठी सॉरी. डॉक्टर भोर वडगाव लांडगा तालुका संगमनेर यांचा सन्मान देखील केला जातोय. मी विनंती करतोय आदरणीय सर्वच आमचे आयोजक आपण साहेबांचा सत्कार करायचा आहे. डॉक्टर भोर साहेबांचा सन्मान आपण करायचा आहे. विनंती आहे थोडंसं स्पीडअप करा तुम्ही देखील, तुम्हाला देखील विनंती आहे, कारण पुढची मॅच खूप महत्वाची आपल्यासाठी. तर साहेबांचा सन्मान करायचा आहे. डॉक्टर भोर साहेब वडगाव लांडगा तालुका संगमनेर यांचा सन्मान इथे केला जातोय. 7 चेंडू आणि 36 धावा. त्यानंतर इथे सन्मान केला जाईल संतोष भोर सर, अध्यक्ष गुरुमाऊली शिक्षक मंडळ संगमनेर यांचा देखील सन्मान इथे केला जातोय. संतोषजी भोर साहेब, अध्यक्ष गुरुमाऊली शिक्षक मंडळ संगमनेर यांचा देखील सन्मान आपण करतोय. मी विनंती करतो आयोजकांना आपण देखील थोडंसं स्पीडअप करा. तदनंतर आपण सन्मानित करतोय आदरणीय नानासाहेब भोर सर, माजी उपसरपंच माळेगाव पठार, अध्यक्ष आबासाहेब भोर मित्रमंडळ संगमनेर यांचा देखील सन्मान आपण करतोय. प्रत्येक अतिथीचा सन्मान आपलं करणं आपण कर्तव्य समजतो, कारण अतिथी देवो भव ही असणारी आपली संस्कृती आणि त्या माध्यमातून प्रत्येक मान्यवराचा सन्मान इथे केला जातोय.
असं म्हटलं जातं. देणाऱ्याने देत जावे, नादो बनारांची खूप सुंदर कविता आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. हात घ्यायचेत म्हणजे कोपरापासून तोडून घ्यायचेत का? नाही, हात घ्यायचेत म्हणजे देण्याची वृत्ती जी आहे ती आत्मसात करायची आहे. हेच ह्या कवितेचं शीर्षक आहे. आणि सर्व अतिथी हे देवभाव आहेत आपल्यासाठी. प्रत्येकाचा सन्मान इथे केला जातोय. आणि पुन्हा एकदा आपण जाऊयात समालोचन कक्षामधून, ऐकूयात भाऊ म्हात्रे सरांना. तर नक्कीच मागच्या आठवड्यामध्ये एक चांगली स्पर्धा पाहायला मिळाली होती. श्री गणेशा 11 यांच्या माध्यमातून निश्चितच रविशेठ जोशी यांची स्पर्धा आपण पाहिली होती. त्यांचे शिलेदार आपण पाहतोय नितीन कवडे यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर पुढच्या आठवड्यात देखील कामोठी प्रीमियम लीग आहे आणि त्या स्पर्धेमध्ये आपण पाहतो शिवशंभो संघ असेल, मोर्या 11 संघ असेल, श्री गणेशा 11 संघ असेल, त्याचबरोबर निश्चितच केजन ग्रुप असेल, सर्वांचा सहभाग असेल त्या स्पर्धेसाठी. परंतु इथे आपण पाहतो निश्चितच अरे 5 चेंडू आणि 30 धावांची गरज असताना काय घडते पाहायचं तर फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज थोडंसं धावत मैदानामध्ये जायचंय. नवीन फलंदाज धावत मित्र मैदानामध्ये. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. वेळेचं महत्व या सामन्यासाठी देखील असणार आहे. पुढचा सामना आपल्याला 4 षटकांचा खेळायचा आहे, याचं देखील भान सर्वांनी ठेवायचंय. यानंतर आणखी एक मॅच आपण कमी खेळतो आजच्या दिवसामध्ये. 9वा सामना होणार आहे, याचं देखील सर्वांनी भान ठेवायचंय. उरलेली मॅच उद्या बरोबर 8 वाजता सामने सुरू होतील असं देखील आयोजकांच्या वतीने कळवण्यात आलंय. तर 8 वाजता लाईव्ह जे आपलं स्टेशन आहे त्यांनी देखील बरोबर 8 वाजता यायचं. जेही मंडळी इथे आपल्याला आवश्यक आहेत ते सर्व उद्या 8 वाजता बरोबर मैदानावरती रिपोर्ट करतील. 7:50 7:45 ला रिपोर्ट करा. 8 वाजता आपल्याला सामने सुरू करायचे, असं सर्वांनी भान ठेवायचंय. जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. हो, चेंडू हवेत आहे, काय घडते पाहायचं आहे. चेंडूच्या खाली क्षेत्रक्षेप मात्र पोहोचू शकला नाहीये, परंतु या सामन्यामध्ये फक्त अपौपचारिकता शिल्लक आहे. आणि ते औपचारिकता मात्र शिल्लक असलेली पूर्ण करायची आहे मिवडेंना. निश्चितच आपण पाहतोय तर साई एकता फायटर संघाला आणि हा चेंडू देखील फलंदाज बाद होतोय. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. मिथुन म्हात्रे असेल ज्यानं पहिले षटक हाताळत असताना 5 धावा खर्च केल्या. त्यानंतर चंदू गांगर असेल त्यानंतर त्यानं देखील 10 धावा खर्च केल्या, 2 सफलता मिळवल्या. त्यानंतर तिसरं षटक केतन म्हात्रेचं आपण पाहिलं, 11 धावा खर्च केल्या होत्या. आणि शेवटचं षटक सुनील येवलेचं ज्यानं आतापर्यंत 2 सफलता मिळवल्यात आणि चांगली गोलंदाजी केली आहे. प्रत्येक गोलंदाजानं आपलं काम अचूकपणे बजावलं आहे आणि 100% एफर्ट दिलाय. त्यामुळं मात्र या सामन्यामध्ये पकड निर्माण केली ती निश्चितच साई एकता फायटर संघानं. आणि थोडसा अडचणीमध्ये सापडला तो निश्चितच जवळपास पूर्णपणे अडचणीमध्ये सापडला प्रशांत 11 संघ. स्लोवर पद्धतीचा चेंडू आणि या चेंडूवर किती धावा येतील हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. तर पुढची मॅच आहे पार्थ 8787 आणि शिवशंभो. लगेचच आपण सामना संपल्यानंतर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आणि उद्याच्या दिवसाला मात्र पहिला सामना असेल कार्गो बुल्स आणि पियुष फायटर. 8 वाजता तुमचा पहिला सामना असेल. त्यानंतर पाटकर अँड सन्स त्याला फाईट करण्यासाठी लंबोदर फायटर 8:45 आपला दुसरा सामना असेल. साई एकता आणि साई सिद्धी आपला उद्याच्या दिवसाला 9:30 वाजता तिसरा सामना असेल. तर निश्चितच वेळेवर लगेचच आपण उद्याच्या दिवशी यायचं आहे. आजचा दिवसातील शिवशंभो आणि पार्थ 8787 असा सामना रंगेल. निश्चितच आमचे स्कोरर सांगतील कोणता खेळाडू